मंडळी, तुमची झाली का संक्रांतीची तयारी? तर बघा मी आता तीळ निवडत आहे. हे आहेत आपले गावरान देशी तीळ. तर बघू शकता हे असे असतात बघा गावरान तीळ, बघितले का? खूप छान लागतात हे तीळ खायला. तर तुम्ही घेताना दुकानातून कधी पण गावरान तीळ घेत जावा. हे बघा हे असे दिसले का बघा, छान क्वालिटी असते या तिळाची आणि चवीला एक नंबर तीळ असतो हा. तर हे माझ्या इथले नाहीत, माझ्या आईकडचे तीळ आहेत हे गावरान. तर मी आता निवडून ठेवलेत बघा. खूप वेळ गेला माझा ह्याच्यात, कारण का बारीक असते ते तीळ आणि ह्याच्यात खडे होते मातीचे. धुतल्यावर निघतात, पण ह्याची धुतली ना चव जाते सगळी, त्याच्यामुळं मी काय धुतले नाहीत. आता एक एक खडा असा निवडून काढला आहे बघा, हे ताटात निवडले. आता संक्रांतीची तयारी चालू झाली. आता रविवारी घरातली सगळी स्वच्छता करायची, मग आपला बुधवारी सण आहे. तर आता सगळ्या बायकांची लगबग चालली असेल बघा सणाची. तर चला आता मी घेते गुरांचं कामावरून. हे बघा इकडं जनावर आहेत आमची, सावलीला बसले ते. तर आता उन्हाळ्याला सुरुवात होईल आपली, थोडक्यात झालीच म्हणायचं. जानेवारी संक्रांत झाली की ऊन भरपूर पडतं, ऊन असं. तर बघा आता कोण तिळाचे लाडू करतं संक्रांतीला, कोण तिळाच्या वड्या करतं. मी पण थोड्याशा वड्या करणार आहे, कारण का छान लागतं खायला वड्या केल्यावर. आणि विकत आणण्यापेक्षा घरचं खायला मस्त वाटतं, भारी वाटतं. तर कोण कोण करतं तिळाच्या वड्या कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही घेतल्या का माझ्या मैत्रिणीनं संक्रांतीला साड्या, नक्की कमेंट करून सांगा. हे बघा इथं वाडा आणले आम्ही गुरांसाठी. आता कारखाना चालू आहे तोपर्यंत वाडा मिळतो. आणि आपली अशी इकडं जनावर आहेत, म्हशी, इकडं कोंबड्या आणि तिकडं गोट्यामध्ये शेळ्या आहेत. हा बघा आपला कोंबडा केवढा आहे, गावरान कोंबडा आहे, दिसला का? ते शेळीचं पिल्लू आलंय. तर भारी वाटतं, गुराशिवाय करमत नाही. गुरं असली दारात चार की छान वाटतं, बरोबर ना? तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करा सर्वांनी.